छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 5 दिवसापासून व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद आहे। त्यामुळं हॉटेल मेस चालकांना गॅस मिळत नसल्यामुळं स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न पडलेला आहे। आता गॅसवरून लाकडावर म्हणजे लाकडाच्या चुलीवर आता हे मेस आणि हॉटेल चालक आलेले आहेत आणि त्यामुळं आता लाकडालाही चांगले दिवस आलेले आहेत। पूर्वी 5 रुपये 4 रुपये 6 रुपये असं लाकडाला 1 किलोमीटर भाव होता, पण आता तो वाढलेला आहे। आता सध्या काही ठिकाणी 8 रुपये तर काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 12 रुपये किलोनं लाकूड विकला जातो आहे। आपण लाकडाचे तुकडे बघताय, हा जवळपास किलो 1.5 किलोचा असेल, म्हणजे याची किंमत 10 ते 12 रुपये इतकी झालेली आहे। आता ही जर 3 लाकडं जर घेतली तर साधारणतः एक 40 रुपये मोजावे लागतात अशी स्थिती आहे। लाकूड मिळेल की नाही पुढच्या काळात असाही एक भीती आता सगळ्यांना आहे। लाकडालाही चांगले दिवस आलेत, लाकडाचेही भाव वाढलेले आहेत। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।